करेक्ट आहे. नाही ग, हे बरं नाही वाटत. हे बरं वाटण्यासाठी करतच नाही होत आपण. हे बघा, पप्पांच्या रूम मध्ये वकील आलाय आणि मला माहितीये की ते व्हील बनवतायत आणि आपल्याला ते व्हील बनवणं थांबवायचंय. म्हणून तुम्हाला एक छोटा ड्रामा करायचा. ओके, तुम्ही तिथे पप्पांच्या खोलीत जायचं आणि लाचार व्हायचं. त्यासाठी काय करणार आहात? पटापट स्वतःच्या थोबाडीत मारायचं. नाही नाही, हे मला जमणार नाही. सत्यजित, अगं पण हे सगळं मीच केलं पाहिजे का? हे काम खरं तर मी करणार होते, पण आयडिया माझीच. तसं एक्झिक्युशन हे मीच करायचं. तुम्ही काय करणार? बसून डू इट. अगं डू इट. ठीक. गालावरची माशी उडवायला नाही सांगितली मी तुम्हाला. हो. आवाज अगं म्हणजे असा आवाज यायला हवा ना की तो ऐकल्यानंतर काटे काटे यायला पाहिजे अंगावर सरसरून. आणि सत्यजित, एक मारून काही होणार नाही. चांगल्या 5-6 सणसणीत मारल्या पाहिजे, अगं तरच तुमच्या पप्पांचे कान उघडतील ना. दम नाही. आवाज, अजून आवाज. मी मारू मारू. अगं मी काय करू? मी कधी दुसऱ्यावर हात नाही उचलला. आपला पिकूचू, त्याच्यावर तरी कधी मी हात उचललाय? आणि इथे तू चक्क मला स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायला सांगतेस. पण मी आपल्यासाठी कुठे सांगते सत्यजी. प्लीज, तुम्ही आपल्या पिकूचूचा तरी विचार कराल का? जर आज पप्पांनी सगळी प्रॉपर्टी यशच्या नावावर केली तर आपल्या पिकूचूचं काय? सत्यजित, प्लीज, आपल्या पिकूचूसाठी तरी तुम्ही ही हिंमत आणा. तुम्ही करू शकता सत्यजित, प्लीज. येस, व्हेरी गुड. येस, करेक्ट आहे. येस येस. हॅलो, आम्हाला आत्ताच न्यूज मिळाली आहे, JYC कंपनीचा दिवाळा निघाला आहे. खरं आहे का हे? कोणी सांगितली तुम्हाला ही बातमी? आमच्या सूत्राकडून कळलं आम्हाला. रिसेंटली लॉन्च केलेल्या मेगा प्रोजेक्ट मध्ये लॉसेस झालेत का? यशवर्धन चौधरीचा नुकताच ऍक्सिडेंट झाला होता, त्याला हे कारणीभूत होतं का? मला शेअर मार्केट मध्ये याचे काय परिणाम होतील असं वाटतं तुम्हाला? एक मिनिट, फक्त एक मिनिट. मला एकच गोष्ट सांगा, तुम्ही जे काही सगळं बोलताय ते मुळात तुम्ही स्वतः ऐकताय का? आणि दुसरा प्रश्न, तुम्हाला मुळात रिपोर्टर या पदावरती बसवलं कोणी? का? नाही, कारण तुम्ही जे काही राजधानी एक्सप्रेस सारखे धाड 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 फक्त प्रश्न विचारताय. मला कल्पना आहे की तुम्हाला इतरांना प्रश्न विचारायचा पगार मिळतो, पण कधीतरी उत्तर ऐकायचं मिळत असेल ना. सॉरी सर, बोला तुम्ही. धन्यवाद. मला आता एक सांगा, ही जी माहिती तुम्ही आता बरळलात म्हणजे बोललात, ती तुम्हाला मुळात सांगितली कोणी? आम्हाला आत्ताच एक क्लिप मिळाली आहे, ज्यामध्ये यशवर्धन चौधरी वडापाव घेताना दिसत आहेत आणि बाईकवाल्याकडून लिफ्ट मागतानाचे फोटोज आम्हाला मिळाले. अच्छा, आम्हाला यशवर्धन चौधरींचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. कधी वेळ मिळू शकतो त्यांना? नाही, यश सर सध्या खूप बिझी आहेत, पण मी तुमच्या इंटरव्ह्यू साठी थोडासा वेळ त्यांना काढायला लावीन. पण त्याआधी मी काही प्रश्न विचारले तर चालतील का? बोला. ओके, मला मुळात सांगा, तुम्ही राहता कुठे? इथे मुंबईतच. मुंबईत राहता. खूप धावपळ असेल ना, खूप कामं असतील ना? हो ना. मग मला सांगा, एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये तुम्ही तुमचा स्पेशल डे, वाढदिवस साजरा कसा करता? हा? अरे मूर्ख माणसा, वाढदिवस कसा साजरा करता? एखाद्या हॉटेलमध्ये जातो. परफेक्ट. लग्नाचा वाढदिवस असेल तर? लग्नाचा वाढदिवस असेल तर रिसॉर्ट मध्ये जातो. किती छान. आणि समजा बायकोचा वाढदिवस असेल तर? हा, बायकोचा वाढदिवस असेल तर मुंबई बाहेर जातो फिरायला, टूर. फारच हौशी आहात भाऊ तुम्ही. पण मुद्दा काय की तुमच्या आयुष्यातला स्पेशल डे तुम्ही वेगळ्या पद्धतीने साजरा करता. मग तसंच यशवर्धन चौधरी करोडोंचा व्यवसाय करतात, लाखोंची उलाढाल करतात. आज पॅरिसमध्ये, कधी अमेरिकेमध्ये, कधी लंडनमध्ये. मग त्यांच्या आयुष्यातला स्पेशल डे त्यांनी जरा वेगळा, रुटीन पेक्षा वेगळा साजरा केला, तर तुमच्या पोटात का दुखतंय? सॉरी, आम्हाला माहिती नव्हतं. आज काही स्पेशल डे आहे, बर्थडे आहे का त्यांचा? अहो रिपोर्टर साहेब, त्यांचा स्पेशल डे तरी त्यांच्या पुरता राहू द्या ना. त्याची आता कशाला वेगळी ब्रेकिंग न्यूज करताय? नका काळजी करू. आणि ऐका, कंपनी आत्ता बुडणार नाहीये, पण जेव्हा बुडणार असेल ना, मी पहिला फोन तुम्हाला करेन. तुम्ही लगेच या जहाज घेऊन. ओके?
बाय. आता रडताय कशाला? हॅलो हॅलो. अरे काय झालं? काय करायचं सर? तुम्ही नीट ऐकत नाही. मी काय उच्चारलं? कंपनी बुडणार आहे असं म्हणालो, जहाज नाही. काय सर? कंपनी बुडणार आहे आणि तुम्ही आम्हाला काही सांगितलं सुद्धा नाही. कसं होणार आता? सर तुम्ही मला तुमची पर्सनल सेक्रेटरी ठेवाल का? नाही. अहो शेफाली, तुम्ही मुळात आधी शांतपणे ऐकून घ्या. मी काय म्हणालो? कंपनी बुडणार असेल तर शक्यता वर्तवली. याचा अर्थ काय होतो? काय होतो? अहो याचा अर्थ असा होतो की ही शक्यता आहे, असं काही होणार नाहीये. कंपनी छान आहे, एकदम ठणठणीत आहे. मग आधी सांगायचं ना सर. अरे सॉरी, म्हणजे माझा उगाच मेकअप खराब झाला असता ना. हे घ्या फाईल. हा ठीक आहे. आणि बाहेर जाऊन कुणाला सांगू नका काय इथे बोलणं झालंय, नाही तर सगळ्यांना मला पर्सनल सेक्रेटरी ठेवायला लागेल. जा. थँक्यू. ही यशची ना 100 रुपयाची पाहिजे, अजून काय काय दाखवणार आहे देवाला माहिती. काय झालं? काय म्हणाले पप्पा? व्हीलच बनवत होते ना? मला माहितीच होतं. तुम्ही थांबवली ना ती प्रोसेस. अगं त्यांना लगेच कळलं मी तिथे का आलोय ते. पण मग व्हीलचं काय झालं? तर मला काय माहित. त्यांनी मला लगेच रूमच्या बाहेर काढलं आणि म्हणाले तू पोरगा म्हणायच्या लायकीचा नाहीयेस. आपण आवडतच नाही त्यांना. अशा पिकूचूला कधी प्रेमाने जवळ घेतलंय? सतत आपलं यश यश यश. अगं पण तो डिझर्विंग आहे ना. आणि 100 रुपयात दिवस काढणार आहे म्हणे तो. पप्पा सांगत होते. तुम्हाला खूपच पुळका आलाय त्याचा. आणि ज्याच्याकडे हजारो लाखो करोडो रुपये 100 रुपयात दिवस काढायचं म्हणतो, याला ना अक्कल शून्यपणा म्हणतात. आणि आता तर काय त्याचं मला कळतच नाही. हा, ते कुठल्या तरी त्या फडतू सोसायटीमध्ये ग्रूम काय विकत घेतो, तर मध्येच काय त्याचा ऍक्सिडेंट झाला. आणि आता काय 100 रुपयात दिवस काढायचा म्हणे. मला तर वाटतं ना आपला यश दिवसेंदिवस वेडा होत चाललाय, वेडा. सीमा, सिम्मी, मला हे व्हीलचं काम नाही जमणार. मला काय वाटतं आपण ही आयडिया केली तर माणूस ना काही कामाचंच नाही. मलाच काहीतरी करायला लागणार.